शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून ही रक्कम महिला व बाल विकास विभागाच्या निधी वितरण प्रणालीवर वर्ग करण्यात आली आहे। त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता। आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते। त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे। महापालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यंदा सादर केलेल्या 1710 कोटींच्या बजेटची फुगीर बजेट म्हणून संभावना करणाऱ्या स्थायी समितीने या बजेटमध्ये आता आणखीन 28 कोटींची भर घालून ते 1738 कोटींचे केले आहे। मनपाच्या उत्पन्न स्त्रोतातून अधिकाधिक वसुली करून त्यातून विविध योजनांसाठी कर्ज सुचवले आहेत। हे बजेट बुधवारी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांनी महापौर ज्योती गाडे यांना सादर केले। त्यानंतर सभा तहकूब करण्यात आली। आता या बजेटवर महासभेत शुक्रवारपासून चर्चा केली जाणार आहे व त्यानंतर अंतिम केलेले बजेट अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे सुपूर्द केले जाणार आहे। अहिल्यानगर शहरात श्रीराम नवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यंदाही आज सायंकाळी शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीत 4 मंडळे सहभागी होणार आहेत। या पार्श्वभूमीवर शहर पोलीस प्रशासनाने पूर्णपणे सज्ज झाले असून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मिरवणुकीचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून होणार असून हिंदुत्ववादी संघटना आणि राम भक्तांनी यासाठी जय्यत तयारी केली आहे। सायंकाळी निघणाऱ्या या मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेना, सकल हिंदू समाज, वास्तव कंपनी तसेच श्रीराम सेना, बोल्लेगाव ही 4 मंडळे सहभागी होणार आहेत। मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे। मार्गावरील उंच इमारतीवरून दुर्बिणीच्या सहाय्याने संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहेत। पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश केदार एस कुलकर्णी यांनी आरोपी पतीसह 7 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे। मिरीमयी निहार मृधा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे। सहकारी पक्षातर्फे अतिरिक्त सहकारी वकील मंगेश दिवाने यांनी काम पाहिले। मिरीमयी व बबिता मुधा यांचा 2024 मध्ये गडचिरोली येथे प्रेमविवाह झाला होता। घरकुल योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने आता थेट गाव पातळीवर मोहीम हाती घेतली आहे। दिनांक 31 मार्च पर्यंत घरकुलची कामे सुरू न केल्यास पहिला हप्ता घेतलेल्या 15,000ची वसुली केली जाणार असून प्रसंगी जागेवर बोजा चढवण्यासाठीही प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्याचं समजलं जात आहे। त्यामुळे गावोगावी घरकुलांच्या कामाच्या कुदळी टाकून श्री गणेशा होताना पाहायला मिळत आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।